आजचा मुहूर्त चुकू नका. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती आहे की अक्षय तृतीया जवळ आली आहे. तो एक असा दिवस आहे ज्या दिवशी केलेले काम कधीच संपत नाहीत असं म्हणतात, पण 90% लोक हा दिवस चुकीच्या पद्धतीने वापरतात. अक्षय तृतीया 2026चा खरा शुभ मुहूर्त काय आहे आणि त्या दिवशी काय केलं तर आयुष्य बदलू शकते, ह्याबद्दल मी पूर्ण माहिती तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये देणार आहे. तर ब्लॉग पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया 2026चा पूर्ण महत्त्व, शुभमुहूर्त आणि या दिवशी काय करायला पाहिजे. कॅलेंडरनुसार 2026मध्ये अक्षय तृतीया येते 17 एप्रिल शुक्रवारी दिवशी. हा दिवस अब्जू मुहूर्त आहे, म्हणजेच कोणत्या दिवशी शुभ कामासाठी वेगळा मुहूर्त काढण्याची गरज नाही, पण तरी काही वेळा सर्वात शक्तिशाली मानल्या जातात. सकाळी 5:55 ते दुपारी 12:20 सर्वात शुभ वेळ आणि दुपारी 2 ते संध्याकाळी 5:30 हा मध्यम शुभ मुहूर्त आहे. मित्रांनो, अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, याचा अर्थ फक्त पैसा नाही तर तुमचं कर्म, विचार आणि निर्णयसुद्धा. या दिवशी तुम्ही जे सुरू करता ते तुमच्या आयुष्यात मल्टिप्लाय होत जातं. मित्रांनो, तुम्ही या दिवशी 3 गोष्टी नक्की करा. अजून दिवस पूर्ण संपलेला नाही आहे. दान, गरिबांना अन्न पाणी द्या. गुंतवणूक करा, छोटी का असेना सुरुवात करा. नवीन सुरुवात करा, बिझनेस, स्किल किंवा काही तुमचे गोल्स असतील तर तेही तुम्ही ह्या दिवशी करू शकता. आणि हो, सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, पण ते कंपल्सरी नाही. सर्वात मोठी चूक काय होते माहीत आहे का मित्रांनो? लोक फक्त सोने खरेदी करतात पण माइंडसेट बदलत नाही. अक्षय तृतीया म्हणजे फक्त गोल्ड बाईंग नाही, तो वेल्थ थिंकिंग सुरू करण्याचा दिवस आहे. मित्रांनो, घरी सोपी पूजा कशी करावी? सकाळी स्नान करा, विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करा, मंत्र जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय धीमही या मंत्राचा जप करा आणि गोड प्रसाद वाटले तर अजून शुभ होईल. तर मित्रांनो, या अक्षय तृतीयाला फक्त खरेदी करू नका, तर आयुष्य बदलणारा निर्णय घ्या. जर तुम्हाला असे प्रॅक्टिकल आणि पॉवरफुल व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आणि हो, कमेंटमध्ये व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.